फक्त ओके. हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण सुरू करूया अजून एक 5 मिनिटांनी. तोपर्यंत थोडीशी आपल्या या उपक्रमाविषयी माहिती देते. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय असा आपला हा उपक्रम आहे. तर यामध्ये कसं असतं ना, रोज आपण एक भगवद्गीतेचा अध्याय पाहणार. एका तासामध्ये एक अध्याय. थोडस पहिले काही अध्याय थोडस 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो आपल्याला, पण ते अध्यायच मोठे आहेत. मग त्याच्यानंतर आहे ना, अ, ही लेवल 1 आहे. मग ह्याच्यानंतर लेवल सेकंड लेवल, थर्ड असं तुम्ही पुढे पुढे पण जाऊ शकता. आणि ह्या उपक्रमाचं ध्येय आमचं हे तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करावा हे आहे. मग तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन ठेवलात तरी चालेल. हां. पुन्हा वही आणि पेन घेऊन बसा, की जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल ना, ते नोट डाउन करा. म्हणजे 18 दिवस खूप वेगानेच जातात. मग जेव्हा आपला क्लास संपेल, तेव्हा तुम्हाला रेफरन्ससाठी घरातल्यांना सांगायला वगैरे जे महत्त्वाचे वाटेल ते लिहून घ्या. आणि ग्रुपवर तुम्हाला हे जे आता तुम्ही स्लाईड बघणार, ह्याच्या पीडीएफ येतील. तुम्ही आम्हाला विचारू शकता. आपला जेव्हा क्लास होईल ना, तेव्हा तुम्ही आम्हाला शंका विचारू शकता. अ, आणि हा 18 दिवसाचा अध्याय पूर्ण आपला उपक्रम पूर्ण झाला ना, की तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, जे तुम्ही सेकंड लेव्हलला जाण्यासाठी वापरू शकता. पूर्ण विनामूल्य आहे. आणि तुमच्या ओळखीत कोण असलं तर त्यांना पण सांगा आपल्या क्लासविषयी. आणि आपलं मंगलाचरण म्हणते आता. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्वयं रूपं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवं श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विश्वादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. हे आपले राधा गोविंद आहेत. तुम्ही सर्वांनी पण त्यांना प्रणाम करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. हा. तर मी पण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करते, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. हा उपक्रम इस्कॉन मँगलोर तर्फे राबवला जातो. तर आपल्या इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, ज्यांनी म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट करतात, आमच्या खूप छान लीडर आहेत, त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत आला, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर माझं नाव तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे. मी कोल्हापूरवरून जॉईन झाले. वरून जॉईन झाल्यात तुम्ही. त्यांना शंका म्हणजे तुम्हाला काय वाटलं विचारावं तर व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारला तरी, टेक्निकल काय प्रॉब्लेम आले
तरी विचारू शकता. आणि एक योजना माताजी आल्या आहेत का मी बघितलं नाही, योजना माताजी पण येणार, ज्या आपल्या संस्कृतचे श्लोक आणि ट्रान्सलेशन इथे वाचणार आहेत. तसं आपण आम्ही तिघी तुम्हाला भेटत राहू रोज 18 दिवस. तर आता आपण आपला हा प्रवास सुरू करूया. हम्म. हो झाले, आता 3:30 वाजलेले आहेत. आपण सुरू करू हळूहळू. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर ही आपलं हे पुस्तक म्हणजे ही गीता आपण इस्कॉनची ही भगवद्गीता वापरणार. हा, जशी आहे तशी ह्याची पीडीएफ ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर येणार आणि तुम्ही हे करा. अवश्य गीता असावी. म्हणजे आता तुम्हाला कळेल हळूहळू गीतेमध्ये काय काय सांगितलंय. गीता असावी आपल्या घरात. तर तुम्ही नक्की प्रयत्न करा की तुम्ही गीता घ्याल आणि स्टडीसाठी पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर येईल. हा, तो काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे आपलं बेसिक पुस्तक आहे आणि तिथे लिहिलंय बघा, जशी आहे तशी, ऍज इट इज असं असतं ते. आता इथे का लिहिलंय जशी आहे तशी ते पण आपण पुढे बघूया. तर ह्याच्यावर आधारित आहे आपलं भगवद्गीता जशी आहे तशी. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर तुम्ही आपला क्लास झाला की बोलेन तुमच्या सर्वांशी. तुम्ही सगळ्यांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रभुपाद स्वामी ज्यांनी आता इस्कॉन म्हणजे काय, आता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर आपण आहे ना त्याचे बघू आपण फाउंडेशन त्याचं कसं झालं वगैरे. तर आधी प्रभुपाद स्वामींना प्रणाम करा, त्यांचे आशीर्वाद घेऊ. तर हे कृष्ण कृपामूर्ती श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली. माताजी आवाज येत नाही तुमचा. बालपण आपण बघू, आपल्याला माहित आहोत. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आहे ना हे म्हणजे हे येतं. ही रथयात्रा काढलेली प्रभुपाद स्वामींनी सॅन फ्रान्सिस्को 1967 मध्ये. एक्सक्यूज पुढची मी घ्या मॅम, स्लाइड. तुमचा हा. आवाज ब्रेक होतोय खूप. हो का? एक मिनिट. रेश्मा माताजी आवाज ब्रेक होतोय का? हो, मी बोलले तुम्हाला आवाज येत नाहीये माताजी. तो एक मिनिट, व्हिडिओ ऑफ करते. माझा चालेल ना सगळ्यांना? हो हो अं, माताजी. कारण ना व्हिडिओ ऑफ केला म्हणजे येईल बघा आवाज व्यवस्थित. इथे नेट तरी दिसतंय. आता व्हिडिओ ऑफ केलाय. आता तुम्ही सर्वांनी पहा आणि सांगा आवाज नाही आला परत तर. तर म्हणजे रथयात्रेचं हे चित्र आहे, फोटो आहे 1967 मधला. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आहे ना आपण आता प्रभुपाद स्वामींविषयी थोडंसं जाणून घेऊया की त्यामुळे आपल्याला कळेल की काय आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. काय आहे तिची कार्य, आणि काय कसं किती वैदिक ग्रंथांचं आपल्यासाठी प्रभुपाद स्वामींनी सोप्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे वगैरे हे सगळं बघूया. तर प्रभुपाद स्वामींचं लहानपणीचं नाव काय होतं, म्हणजे खरं नाही त्यांचं नाव अभयचरण डे. डे आडनाव आहे त्यांचं. तर हे जे अभयचरण ह्यांचा जन्म कलकत्त्यामध्ये झाला होता. 1 सप्टेंबर 1896 मध्ये कोलकाता येथे झाला. मग ह्यांच्या आईचं नाव होतं रजनी देवी आणि वडिलांचं नाव होतं गौरमोहन डे. मग कापडाचे व्यापारी होते वडील त्यांचे. मग जेव्हा हे बाळ झालं त्यांना, तेव्हा ना त्यांनी त्यांच्या आपण पत्रिका दाखव म्हणजे काढायला सांगतो आणि भटजींना विचारतो ना, तसं एका गुरुजींना विचारलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जो मुलगा आहे ना हे असणार म्हणजे भक्त असणार शुद्ध, आणि हा मोठा होऊन 108 कृष्ण मंदिरांची स्थापना करेल. आणि आपल्या भागवत धर्माविषयी म्हणजे खूप मोठं कार्य करेल असं त्यांनी सांगितलं होतं. पण मग हळूहळू हा अभयचरण मोठा होत होता. हे पहिल्या फोटोत दिसतोय ना, तेव्हा ते 5 वर्षाचे होते आणि ते आपल्या वडिलांना म्हणाले की आताच पुरीला रथयात्रा झाली बघा,
तर मला पण तशी रथयात्रा काढायची आहे. मग त्यांच्या वडिलांनी ना त्यांना तो असा कागदाचा छोटासा रथ बनवून दिला होता. त्यात छोट्या छोट्या जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा देवी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या आणि 7-8 दिवस लहान मुलांबरोबर मिळून ते छोटा छोटा तो रथ ओढायचे, प्रसाद वगैरे वाटायचे असं. आणि लहानपणापासूनच ना त्यांच्या घरात भक्तांचं अजून पण येत नाही आवाज व्यवस्थित. ओके. माताजी आता येत नाही येतोय आवाज येतोय आता. येतोय माताजी, आता नीट येतोय. येतोय ताई, येतोय. आवाज येतोय तुमचा क्लिअर ताई. येतोय ना? हो. प्रिया माताजी एक काम करा, तुम्ही पटकन लिव्ह व्हा आणि परत जॉईन करा. हा. मग हे जे हे होतं म्हणजे ह्यांच्या घरात आहे ना धार्मिक वातावरण होतं. म्हणजे त्यांचे वडील दुकानातलं काम म्हणजे दुकान बंद करून आले ना की स्नान संध्या करून गीता भागवतम वाचायचे. पुन्हा भक्तांचं संतांचं येणं जाणं असायचं. त्यांना जेवण वगैरे प्रसाद देणं वगैरे असं सगळं म्हणजे लहानपणापासून ना त्यांना एक वातावरण हे धार्मिक मिळालं. मग कॉलेजमध्ये असताना पुढे ना ते 2 नंबरचं चित्र आहे ना त्याच्यामध्ये बघा त्यांच्या गुरु कोण भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी. तर त्यांच्याशी पहिली भेट त्यांची 1922 मध्ये झाली. त्यांचा मित्र एक दिवस त्यांना काय म्हणाला की एक खूप मोठे हे आलेत गुरु, तर तुम्ही तू चल माझ्या बरोबर त्यांना भेटायला. मग प्रभुपाद स्वामी म्हणाले की नाही रे, मी तर नेहमीच जात असतो अशांना भेटायला, आता आज काय मी येत नाही. माताजी म्यूट वर आहे तुम्ही. नाही ऍक्च्युली ना हा माताजी थोडासा हे झाला होता, स्क्रीन गेला येतोय ना माझा आवाज? स्क्रीन गेला होता माझा. जरा पावसामध्ये आमचं जरा असं होत असतं, हा सर्वांनी आम्हाला जरा माफच करा. माताजींच्या इकडे पण तुफान पाऊस असतो, आमच्या इथे पण. हा. येतोय ना आवाज माताजी? येतोय येतोय ताई. हा. मग आहे ना त्या तो मित्र असतो ना प्रभुपाद स्वामींचा, तो त्यांना ओढतच घेऊन जातो आणि प्रभुपाद स्वामी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटतात, सहजच गेलेले असतात. 2 तास त्यांच्याशी चर्चा करत थांबतात आणि भक्तिसिद्धांत सरस्वती पहिल्याच भेटीत त्यांना सांगतात की तुला आपल्या धार्मिक ग्रंथांचं म्हणजे गीता भागवतम ह्याचं पाश्चात्य देशांमध्ये करायचंय. मग प्रभुपाद स्वामी म्हणतात की अरे असं कसं म्हणता तुम्ही, आता तर परकीयांचं राज्य आहे आणि कोण विचारतं आपल्या वैदिक संस्कृतीला, आणि पैसे पण नव्हतेच तेवढे, त्यामुळे तेव्हा ते तो विचार करूच शकत नव्हते. तेव्हा ना पहिल्याच भेटीत भक्ती सिद्धांत सरस्वतींनी ना त्यांना खूप छान उत्तर दिलं. ते काय म्हणाले की हे जे दुसऱ्यांचं म्हणजे इंग्रजांचं राज्य आहे, पैसे नाहीत, ह्या बाह्य परिस्थिती आहेत आणि ह्या सतत बदलत असतात. पण आपला हा जो भागवत धर्म आहे ना, हा अ, सनातन आहे. हा. त्यामुळे मी सांगतोय ते तू ऐक. पण आता तुम्हाला दुसऱ्या अध्यायापासून कळेल की भक्ती सिद्धांत सरस्वतींनी किती हा मोठा सिद्धांत सांगितलेला पहिल्याच भेटीत. पण मग तेव्हा तर त्यांना काही शक्य नव्हतं, पण पहिल्या भेटीमध्ये मात्र ना त्यांचं खूप अटॅच होतात ते भक्ती सिद्धांत सरस्वतींना. आणि 1933 मध्ये त्यांच्याकडनं दीक्षा घेतात. मग त्याच्यानंतर पुढे दिसतंय बघा 3 नंबरला चित्र, तर प्रभुपाद स्वामी ना जरी परदेशात जाऊ नाही शकले तरी नेहमी प्रयत्न करत असतात हा की म्हणजे थोडस ट्रान्सलेशन आपल्या आपल्या कामातून वेळ काढून करत असतात आणि एकदम भक्तिमय आचरण. पुन्हा बॅक टू गॉड हेड म्हणून एक पत्रक छापत असतात मासिक. अजून पण आपल्या इस्कॉनचं सुरू आहे ते, जाऊ देवाची या गावा म्हणून. तर ते स्वतःच ते लिहित असतात सगळं म्हणजे दिल्लीला जाऊन ते सगळं करून छापून घेत असतात, वाटत असतात, असं बरंच करत असतात. पुन्हा काही काही वेळ मिळेल तेव्हा प्रवचन वगैरे देत असतात. तर असा प्रयत्न करत असतात. मग शेवटी आहे ना अं, असतात ग्रंथांचं ट्रान्सलेशन वगैरे. मग त्यांच्या नेहमी मनात येत असतं की गुरुनी आपल्याला आज्ञा दिली होती की तुला भागवत धर्माच्या प्रसारासाठी पाश्चात्य देशात जायचंय. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. व्हिडिओ
ऍक्च्युली माताजी एक स्लाइड आहे बघा स्क्रीनवर, दिसते का बघा तुम्हाला? आणि माझा ना आवाज ब्रेक होतोय म्हणून मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवलाय. हा 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 तर आहे ना. मग प्रभुपाद स्वामी बघा किती माहितीये, 13 ऑगस्ट 1965 मध्ये जलदूत ह्या जहाजाने अमेरिकेला गेले. पण ते पण कसं, त्याच्या आधी म्यूट राहा सगळ्यांनी. हा मग त्याच्या आधी आहे ना, अ, त्यांच्या ओळखीच्या ना म्हणजे सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीणबाई होत्या, सुमती देवी मुरारी म्हणून. त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही मला अमेरिकेला जायचं एक तिकीट द्या. पहिल्यांदा तर ते नाहीच नाहीच म्हणतात, 70 मध्ये तुमचं वय आलंय आणि तुम्हाला प्रवास नाही झेपणार. पण दुसऱ्यांदा गेल्यावर देतात. पण ते बघा, ते जे जलदूत दिसतंय ना, 13 ऑगस्ट 1965 ला सुरू होतो प्रवास, ते मालवाहू जहाज असतं, ते प्रवासी जहाज नसतं. मग त्या कार्गो शिप मधून प्रभुपाद स्वामी जायला सुरू करतात, तेव्हा त्यांच्या पण ऍक्च्युली मनात येत असतं की एकदम वेगळी संस्कृती, वेगळा देश, अशा ठिकाणी जाऊन माझं कसं होणार, काय मी शिकवणार तिथल्या लोकांना वगैरे. पण आहे ना, त्यांना स्वप्नात एकदा दिसतं की कृष्णाने स्वतः त्या जहाजाला खालून असा हात लावलेला आहे. मग म्हणतात की हा, कृष्ण आपल्या बरोबर आहेत. आणि दुसरी गुरूंची इच्छा. मग जातात तिकडे. दोन हार्ट अटॅक पण येतात हा त्यांना त्या प्रवासात. बराच मोठा प्रवास असतो आणि त्यात तो मालवाहू जहाजातला. मग पहिल्यांदा मित्राच्या मुलग्याकडे जातात बोस्टनला, पण तिथून पुढे न्यूयॉर्कला जातात. आणि न्यूयॉर्कमध्ये ना, तिथे बघा त्या पार्कमध्ये रोज संध्याकाळी बसून ना हरे कृष्ण नामाचं संकीर्तन करत असतात आपला. हा आणि मग ते आजूबाजूची मुलं, छोटी त्यांचे आई वडील वगैरे अशी सगळी यंग मुलं वगैरे अशी बसत असतात की हे कोण आहेत, काय कीर्तन करतायत. आणि मग त्यांना त्याची आवड लागते, ओळखी होत जातात. आणि असं करत आहे ना, 1966 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना झाली. हा आणि तिथून पुढे मात्र प्रभुपाद स्वामींनी कधीच थांबले नाहीत. म्हणजे 70 पेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे, ज्यामुळे आपल्याला हे समजायला सोपं जातं. आणि मग त्याची पुढची स्लाइड घ्या. पुन्हा 25 पेक्षा जास्त देशांमध्ये स्वतः जाऊन कृष्ण भावनेचं हे ज्ञान दिलं. पुन्हा 108 कृष्ण मंदिरांची जगभर स्थापना केली. आणि आहे ना, आजही खूपशा युनिव्हर्सिटीज मध्ये ना, जिथे वैदिक अभ्यास केला जातो, तिथे प्रमाण म्हणून प्रभुपाद स्वामींचे ग्रंथ, पुस्तकं वापरली जातात. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा बरंच विपुल ग्रंथ संपदा आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा वाचण्याचा, समजून घेण्याचा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे बघा, पूर्ण जगभर प्रवास केला आणि आपल्या कृष्णाच्या मंदिरांची स्थापना केली आणि भागवत धर्माचा प्रचार केला. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. एवढ्या देशांना भेट दिली बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. ऍक्च्युली आहे ना, तुम्ही बघाल प्रभुपाद स्वामींविषयी वाचाल ना, तर त्यांचं बालपणापासून शेवटपर्यंत भक्तिमय आयुष्य राहिलं आणि जिथे राहिले गुरूंचं ऐकून त्या प्रकारे जीवन जगायचा प्रयत्न करत राहिले. हा तर हे आपले इस्कॉन मँगलोरचे श्री श्री राधा गोविंद, त्यांना आपण प्रणाम करूया. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता ना थोडं आपल्या उपक्रमाविषयी सांगते. हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेविषयी कळलं की आपल्याला माहित हवं आपण कुणाकडून शिकतोय. आता गुरु शिष्य परंपरा पण आहे पुढे आपली, ती पण बघा एकदा. तर हे काय झालं, इस्कॉन मँगलोरला आपलं मंदिर आहे. तुम्ही कधी मँगलोर बाजूला गेलात, केरळ मँगलोर साईडला, तर अवश्य मंदिराला जा. आता ब्रह्मोत्सव पण आहे मंदिराचा, त्याला जाऊ शकाल तरी पण जा. आणि हे आपले मंदिराचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनी IIT कानपूरमधून बीटेक केलेलं आहे. तर जेव्हा कोरोना, हे कसं माहितीये, स्कूल कॉलेज, शाळा कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्षात गीता भागवतम ह्याचं ज्ञान द्यायचे. पण कोरोना आला आणि सगळी आतमध्ये बंद झाली. मग आता काय करायचं? मग प्रभूजी म्हणाले की आपण
YouTube वरून म्हणजे सॉरी झूम मीटिंग वरून ऑनलाईन गीता शिकवायची का? आणि मग तसं त्यांनी तो प्रयत्न केला आणि 18 दिवसात 18 अध्याय असे ना त्या स्लाइड्स पण प्रभूजींनी स्वतः बनवल्या आणि सुरू केला उपक्रम आणि खूप त्याला प्रतिसाद मिळाला. मग पुढे पुढे तो आजही सुरू राहिला आणि आता खूप भाषांमध्ये असतो. पूर्वी फक्त हिंदी आणि इंग्लिश होता, आता खूप भाषांमध्ये असतो आणि आजही सुरू आहे. आणि पूर्ण हे असतो फ्री आहे. ह्याच्या पुढचे ऍक्च्युली 5 लेवल असतात, 5ही लेवल पूर्ण फ्री असतात. तर त्यांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. हं? हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे मंदिराचंच आहे. टायमिंग आहे, तुम्ही मंदिरात गेलात तर कुठल्या वेळेला काय काय असतं. असू दे, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया, भगवद्गीता. तर काय आहे भगवद्गीता? अ, तर ह्याच्यामध्ये बघा सॉरी माताजी व्हिडिओ ऑन करून ठेवते. बघा तू आवाज कट झाला तर सांगा हा तुम्ही मला. हा 2 शब्द आहेत, भगवत आणि गीता. ती मागची स्लाइड घ्या. हा 2 शब्द आहेत बघा, 2 शब्दाचा मिळून भगवत अधिक गीता. तर आहे ना भगवत म्हणजे कोण? भगवंत, भगवान. कोण? कृष्ण. त्यांनी गायलेलं गीत आहे. गीता म्हणजे काय आहे? तर कृष्णानी आपल्यासाठी गायलेलं गीत आहे. एक वैशिष्ट्य आहे हा गीतेचं, की गीता म्हणजे बाकीचे जे ग्रंथ आहेत ना ते त्यामध्ये कसं असतं, कृष्णानी असं सांगितलंय असं म्हणजे लिहिणारे दुसरे असतात. तर गीता हे एकमेव असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये ही कृष्णांची वाणी आहे. ह्यामध्ये तुम्हाला पुढे दिसणार बघा, श्री भगवान उवाच, म्हणजे कृष्ण म्हणाले ही भगवंतांची आमच्याशी आवाज बोल. गेलाय. मॅम आवाज ब्रेक वाचा. होतोय. ओके ओके. हा तर ही भगवंतांची वाणी आहे. की जेव्हा तुम्हाला वाटेल ना आपल्याशी कृष्णाने बोलावं तर गीता उघडून तुम्ही वाचा. थेट कृष्णाने आपल्याशी बोललेले आहेत. आणि बघा खाली लिहिले, भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये मनुष्य जन्मातील सर्व समस्यांची उत्तरे सापडतात. म्हणजे ना त्याला काय म्हणतात, भगवद्गीता ही आता आपल्याला एखाद्या वॉशिंग मशीन, तुम्ही काय लॅपटॉप वगैरे घेतला की युजर मॅन्युअल मिळतं बघा. हा तर तसं भगवद्गीता हे मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे, की ज्यामध्ये तुम्हाला मनुष्य जीवनाची कर्तव्य, आपण इतकं काय काय एज्युकेशन घेत असतो पण माणूस म्हणून तुम्ही काय करायचं हे कोणीही आपल्याला शिकवत नाही. पण गीता ते सांगते की तुम्ही मनुष्य म्हणून काय करायचंय, काय नाही करायचं, मग काय केलं तर त्याचे परिणाम काय होणार, हे सगळं, आपण कुठून आलो, हे असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात ना त्या सगळ्याची उत्तर आपल्याला गीता देते. की मी का इथे आलो, तसं ह्या विश्वाच्या पसाऱ्यात काही खूप फरक पडला नसता आपण आलो नसतो तरी. मग मी का आलो, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला गीता देते. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आपण आणि बघा ही जी लोक आहेत ही पण गीता वाचत होती. इथे महात्मा गांधी आणि आईन्स्टाईन काय म्हणतात गीतेविषयी ते दिले. वाचा माताजी. हरे कृष्ण. वाचा योजना माताजी. हरे कृष्ण. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतात. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचे चिंतन करतो तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. हरे कृष्ण. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर ही लोक गीता वगैरेचा अभ्यास करत होते. तर ही आहे ना आपली गुरु शिष्य परंपरा आहे, ही आपल्याला माहीत हवी की कुठल्या गुरु शिष्य परंपरेतून आपण आलेलो आहे. आपली जी भगवद्गीता आहे ना त्याच्यामध्ये दिलेली आहे ही व्यवस्थित. तरी पण एकदा कानावरून जाऊ दे. आणि ही थेट प्रभुपाद स्वामींपासून सुरू होते ना, ती व्यासदेवांचे गुरु नारद, नारदांचे ब्रह्मा आणि ब्रह्मांचे श्रीकृष्ण इथपर्यंत जाते बघा. कुठेही आपली गुरु शिष्य परंपरा तुटलेली नाहीये.
नाही, योजना माताजी, तुम्ही एकदा ही नावं वाचा, तुमच्या सगळ्यांच्या कानावरून जाऊ देत आपल्या गुरूंची नावं. हा, श्रीकृष्ण, ब्रह्मा, नारद, व्यास, मध्व, पद्मनाभ, नृहरी, माधव, अक्षोभ्य, जयतीर्थ, ज्ञानसिंधू, दयानिधी, विद्यानिधी, राजेंद्र, जयधर्म, पुरुषोत्तम, ब्रह्मण्यतीर्थ, व्यासतीर्थ, लक्ष्मीपती, माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, नित्यानंद, अद्वैत, श्री चैतन्य महाप्रभू, रूप, स्वरूप सनातन, रघुनाथ जीव, कृष्णदास, नरोत्तम, विश्वनाथ, बलदेव, जगन्नाथ, भक्ती विनोद, गौरकिशोर, भक्ती सिद्धांत सरस्वती, एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. हरे कृष्ण. हा, तर ही आपली गुरु शिष्य परंपरा आहे. हा, ब्रह्म मध्व गौडीय धारा येते आपली. कोणती गुरु शिष्य परंपरा? तर ब्रह्म मध्व गौडीय गुरु शिष्य परंपरा. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथं ना, जशी आहे तशी असं का लिहिलंय सांगा? तर ती आपली गुरु शिष्य परंपरा कुठेही तुटलेली नाहीये. म्हणून ती जशी वरिष्ठ म्हणजे माझ्या गुरुंनी मला शिकवली तसं जसंच्या तसं तुम्हाला सांगितलंय. त्यामध्ये मनाचं काही घातलेलं नाही, कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे नाही. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही, तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत. उद्देश गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. हरे कृष्ण. हा, तर आपण आहे ना, आता आपण तुम्ही एकदम गीतेसाठी जर का नवीन असाल तर ती गीता गहिराईने आपल्याला कळणार नाही. 18 दिवसात आपण काय करणार? प्रत्येक अध्यायातले मुख्य मुख्य श्लोक घेणार आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्या विचार प्रवाहाला समजून घेणार. हा, आणि ह्याचं ध्येयच काय आहे? तुम्हाला सखोल अभ्यासासाठी तयार करणं. गीता हा खूप गहन ग्रंथ आहे. हा, तुम्ही बघता की PhD वगैरे करतात गीतेवर लोक, आणि तरी म्हणजे नित्य नूतन आहे, तरी त्याचे अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळे अचानक कळणार नाही, आपण आपल्याला प्रिपेअर करणार. आणि मग जेव्हा लेवल 2 ला जाल, त्याच्यामध्ये अगदी स्लो डिटेल गीता असते, म्हणजे प्रत्येक श्लोकाचं वाचन वगैरे होऊन असणार. पण लेवल 1 मध्ये असं नसतं. आपण मुख्य मुख्य श्लोक घेऊन समजून घेणार. सार काय आहे या अध्यायाचं सार. मग त्याच्यानंतर आहे ना, तुम्ही लेवल 2 अवश्य जॉईन करा आणि अजून गहिराईने शिका. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता बघा, हा, गीतेमध्ये श्लोक किती आहेत? एकूण 700 श्लोक आहेत. त्यातले 575 श्लोक कृष्णांच्या मुखातून आलेत, अर्जुनाच्या मुखातून 83. संजय म्हणजे धृतराष्ट्राचा मंत्री होते संजय, जे तुम्हाला माहित आहे ना सर्वांना, तिथं त्याच्या राजमहालात बसून लाईव्ह सांगत होते काय होतंय कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत. त्या संजयाच्या मुखातले 41 आणि पहिलाच श्लोक आहे धृतराष्ट्राच्या मुखातला एकच, तो पहिला. ओके, घ्या माताजी पुढचे श्लोक. आता ना, गीता आपल्याला काय शिकवते? तर 5 विषय शिकवते गीता आपल्याला. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हे 5 म्हणजे ईश्वर, परमेश्वर मुख्य कोण आहे, भगवंत कोण आहेत, सगळ्याचे मेन प्रमुख कोण आहेत, परमेश्वर कोण आहेत ते सांगते. जीव, इथे जे आपण सगळे आहोत ह्या सगळ्या जीवांविषयी सांगते. प्रकृती, निसर्ग आपल्या आजूबाजूचा. काळ, काळाने आता आपण सगळेच बांधलेले आहोत. आणि कर्म, आपण ह्या ज्या क्रिया करतोय सगळी कर्म. तर ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म हे 5 विषयांविषयी गीता आपल्याला शिकवते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आहे त्यांनी स्लाइड्स आहेत, हा, फॉरवर्ड करत राहा तुम्ही. बघा सगळ्यांनी, ईश्वर कोण आहे, प्रकृती कशी आहे, सत्व, रज आणि तम अशी प्रकृती असते, ते आपण पाहू नंतर. हे जीव, काळ आणि ही सारी कर्म आपण कशी करत असतो वगैरे. हा, घ्या माताजी पुढे. वाचा माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिरास आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. हरे कृष्ण.
हा, आता तुम्हाला पार्श्वभूमी माहित पाहिजे. हा, कसं होतं, कुरुक्षेत्राचं युद्ध अगदी सुरू व्हायला आलं होतं. एका बाजूला पांडवांचं सैन्य उभं होतं, एका बाजूला कौरवांचं, म्हणजे युद्धासाठी उभीच होती ना, कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होणार होतं. त्यावेळेस आपण वर्णन ऐकू ते. तर त्यावेळेस अचानक अर्जुन म्हणाला की मला बघायचंय, कृष्णा रथ मधोमध घेऊन चल, की मला बघायचंय की मी कुणाबरोबर लढणार आहे. आणि तिथे जाऊन जेव्हा अर्जुन पाहतो ना, की समोर त्याचे आजोबा म्हणजे भीष्म पितामह आहेत, गुरु आहेत, ह्या सगळ्यांना बघून तो हे होतो की हतबल होत झाल्यासारखं, नाही मला नाही करायचंय युद्ध. हा, तर ही गीतेची पार्श्वभूमी आहे आपल्याला, की बरोबर दोन्ही सैन्य समोरासमोर उभी आहेत आणि मधोमध रथ उभं करून अर्जुनाला कृष्णाने गीता सांगितलेली आहे. तर असं समजू नका की फक्त अर्जुनासाठी सांगितले, माझा काय बुवा ह्यात संबंध, मी तर अर्जुन नाहीये, असं नाहीये. तर अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सर्वांसाठी गीता सांगितलेली आहे. हा, हे नियम आहेत ना गीतेमध्ये जे सांगितलं, हे पूर्ण मनुष्यांचं, म्हणजे तुम्ही तुमचा धर्म, जात, देश, भाषा असं कायही असू दे, तुम्ही ही मनुष्यांसाठी आहे. तुम्ही मनुष्य आहात तर गीता तुमच्यासाठी आहे. जसा सूर्यप्रकाश असतो सर्वांसाठी असतो तसा. हा, आणि त्यामुळे ना आपण अर्जुनाला म्हणजे अर्जुना बरोबर स्वतःला जोडून घ्यायचा प्रयत्न करा. आज अर्जुन आहे त्या परिस्थितीत, आपणही खूपदा द्विधा मनस्थितीत सापडतो की आता मी काय करू, मला कळत नाहीये, किंवा हे मला करायचं नाहीये काय. मग मग अशा वेळेस अर्जुनाने काय केलं, आपण काय करायला हवं, हे गीता सांगते. आणि आपणही बरेचदा अशा परिस्थितीतून जात असतो. त्यामुळे स्वतःला आपण अर्जुनामध्ये पहा आणि त्याला कसा कृष्णाने योग्य मार्ग दाखवला तसा आपल्याला पण दाखवू देत. हं? ओके, घ्या माताजी. हा, तर हे ते चित्र समोर आणा बघा तुमच्या. हा, असा आहे तो देखावा तिथला. ओके, हा, घ्या माताजी. हा. तर आपण आहे ना गीता महात्म्य, एक कसं आहे माहितीये, तुम्ही जेव्हा गीतेचं पठण पूर्ण करता 18 अध्याय, तेव्हा गीता महात्म्य म्हणावं असा नियम आहे. तर ह्या गीता महात्म्यातला ना हा श्लोक आपल्याला बघायचा आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी पण जेव्हा कधी गीताचा म्हणजे पठण पूर्ण कराल ना, तेव्हा गीता महात्म्य म्हणा हा शेवटी. तर त्यातला हा श्लोक आहे, वाचा माताजी. हे कृष्ण गीता महात्म्य. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत. गायीचे दूध दोहन करणारा, माताजी स्क्रीनवर ब्लॅक आलंय, हो, गायीचे दूध दोहन करणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील अमृत हे दुधाप्रमाणे आहे आणि उत्तम बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दुग्ध पान करून आनंद प्राप्त करतात. हरे कृष्ण. बघा हा, इथे गीतेला काय म्हटलंय त्यांनी, एकतर गीतामृत म्हटलंय. हे जे गीता आहे ना, ही अमृतासारखी आहे. मग हे अमृत आपल्याला कसं मिळणार, तर त्यांनी कसं सांगितलंय बघा. हा अर्जुन जो आहे ना, म्हणजे ही गीता गाय आहे, अर्जुन तिचं वासरू आहे. हा, मग त्याला हे गीतामृत पाहिजे. तर कृष्ण हे गोपाल आहेत, म्हणजे काय, गायीचं पालन पोषण करणारे, तिचं सगळं बघणारे कृष्ण आहेत. आणि वासरासाठी, अर्जुनासाठी हे गीतेचं अमृत कोण काढतायत, तर कृष्ण स्वतः काढतायत. हा, तर आपण पण ह्या गीतामृताचा आता पान करूया. घ्या त्याची पुढची slide. हा, तर हा पहिला अध्याय आपला, ह्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. मग आता ना, विषाद या शब्दाचा अर्थ काय असतो माहित आहे, की विषाद म्हणजे दुःख, पण साधारण दुःख नाही, जे दुःख तुमच्या मनापर्यंत उतरतं. हा, की तुम्ही त्या दुःखामध्ये बुडत निघालाय, असं दुःख जे तुमच्या हृदयामध्ये उतरलेलं आहे. तर काय आहे, अर्जुनाला एवढा कशाचा, हा तर एक थोर धनुर्धर महान योद्धा आहे, हा महारथी आहे तो. तर बघूया आपण की कसलं अर्जुनाला इतकं दुःख झालं, विषादापर्यंत पोहोचलं. ओके, घ्या माताजी पुढची. इथे ना कृष्णांचं एक नाव आहे पार्थ सारथी.
हा, तर तिथे आता आपण त्याच्यात बघितलं कृष्ण का पार्थसारथी तर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य त्यांनी केलं. तर आपण पण आपल्या आयुष्याचा रथ हा भगवंतांच्या हातात द्यायला हवा. आपल्या पण जीवनाचे सारथ्य करू देत. हा, तर हा तो म्हणजे हे असं युद्ध सुरू आहे आणि म्हणजे ह्या देखाव्यावर म्हणू किंवा सीनवर आता प्रतिक्रिया बघूया. कशा आहेत तुम्ही सांगू शकता. तुम्ही हे कोण कोण आहेत तुम्हाला ओळखले का? वरती कोपऱ्यात कोण आहे सांगा. वरती कोपऱ्यात पांढरी दाढी आहे. धृतराष्ट्र. धृतराष्ट्र. हम्म. हा, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. सांगा. तसं काही असंही नाही, चुकलं तरी चालेल आपल्याला. माताजी बरं, मग त्या धृतराष्ट्रांच्या चेहऱ्यावर भाव कसे दिसत आहेत सांगा. तो वरचा. चिंतित आहेत ते. हो, विचार चाललाय युद्ध सुरू झालंय की नाही वगैरे असं. हो, विचार करतोय, चिंतेत आहेत. ओके. आता हे मध्ये कोण आहे? हरे अर्जुन. कृष्ण. अर्जुन. अर्जुन. हो, अर्जुन कसा वाटतोय तुम्हाला त्याच्याकडे बघून? चिंतेत. चिंतित दिसतात. ते पण चिंतेतच आहे. हा, म्हणजे आणि हात बघा बंद अश्रू झाले, वगैरे, हात बंद झालेले आहेत. अश्रू आले डोळ्यातून वगैरे असं. आणि हा खाली कोपऱ्यात कोण आहे? दुर्योधन. हा, दुर्योधन. दुर्योधन. बरोबर, दुर्योधन आहे. आणि भाव बघा त्याच्या दुर्योधन चेहऱ्यावर, तुम्हाला ओळखतात का? आक्रोश मध्ये एकदम रागात असल्यासारखे यांचा भाव आहे त्याच्यामध्ये. हा, एकदम रागात आहे, क्रोध आहे, अँगर. आणि दुर्योधन हा नेहमीच असा असायचा. हा, चालेल. आता म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला. तर बघा, एकच दृश्य आहे. आणि तिघांच्या ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. बघूया आता त्या कशा कशा आहेत. हा आता पहिला श्लोक येईल आता. तर तुम्ही सगळ्यांनी हा पहिला श्लोक, इथे जे श्लोक असतात ना, हे पाठ करा. गीता म्हणजे ते मधले ते अध्याय वाचायचा प्रयत्न करा. ओके. आणि हा तर श्लोक सगळ्यांनी पाठ करा. माताजी वाचा तुम्ही. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण. तर हा पहिला श्लोक, ह्याने गीता सुरू झाली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ही कसं आहे, ठिकाण सांगितलं जातं. वैदिक ग्रंथांमध्ये हे कुठे होतं, ह्याचे बरेच ग्रंथांमध्ये ना हे ठिकाण सांगितलं जातं की हा प्रसंग कुठे घडतोय. आता इथे धृतराष्ट्र विचारतोय, मग कुरुक्षेत्र म्हणत नाहीये तो. त्याला काय म्हणतोय? धर्मक्षेत्र म्हणतोय. का म्हणतोय? तर हे जे कुरुक्षेत्र ही भूमी आहे ना, ही अत्यंत पवित्र भूमी आहे. आणि आता जरी तिथे युद्ध सुरू असेल तरी त्याच्या आधी युगानुयुग, म्हणजे फक्त द्वापार युगात आता युद्ध सुरू आहे असं नाही, त्याच्या आधीचे कित्येक युग त्या भूमीवर ना वेगवेगळे देवी देवता, राजे आणि सामान्य प्रजा, पुन्हा ऋषी मुनी येऊन पवित्र धार्मिक कार्य करायचे. म्हणजे वेगवेगळे यज्ञ, दान देणं असं. त्यामुळे ती भूमी ही धर्मक्षेत्र म्हटली जायची. कुरुक्षेत्राला काय म्हणायचे? धर्मक्षेत्र. तिथे चुकीचं काही होणार नाही, ती धर्मक्षेत्र आहे. म्हणून त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हटलेलं आहे. माताजी, हा स्क्रीन गेला माताजी. तर आहे ना, त्याच्यानंतर काय, समवेता युयुत्सवा म्हणजे युद्धासाठी उत्सुक असणारे योद्ध्यांबरोबर माझी आणि, आता हा शब्द इथं लक्षात ठेवा, मामका पांडवा चैव. माझी आणि पांडूची मुलं असं म्हणतोय तो. काय म्हणतोय? मामका, माझी मुलं आणि पांडूची मुलं. आता आपण 18व्या अध्यायामध्ये, मी तुम्हाला परत एकदा सांगेन, पहिल्या अध्यायात हा धृतराष्ट्र असा आहे, तुम्ही बघितलंय. फक्त त्याला काळजी आहे, युद्ध सुरू झालंय ना, ते व्हायलाच हवं. काही झालं तरी हस्तिनापूर साम्राज्य माझंच राहायला हवं. मग भलेही कितीही नरसंहार होऊ दे, केवढंही मोठं युद्ध होऊ दे. आणि तो इथे काय म्हणतोय? माझी आणि पांडूची मुलं. आणि 18व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा तुम्ही बघाल की ह्या सगळ्यातनं अर्जुन बाहेर पडला,
कसा युद्धासाठी म्हणजे असा धीरपणे उभा राहिला. हा, संजयाची तिथली आपण हे बघू की संजयाला काय वाटलं. आणि धृतराष्ट्र मात्र तिथंच राहिला. युद्ध होऊन गेलं, सगळं झालं, तरी पण धृतराष्ट्रामध्ये काही फरक नाही पडला. का? तर हे मी आणि माझं त्यातनं तो बाहेर नाही पडला. इथं तो काय म्हणतोय, माझी मुलं. जोपर्यंत आपण माझं हे सोडून देऊ शकत नाही तोपर्यंत गीता, कृष्ण भावना हे काही आपल्याला कळणार नाही. हा, धृतराष्ट्र त्याचं उदाहरण आहे, आपल्याला कळेल 18व्या अध्यायामध्ये. तर इथे बघा, हा आता दुसरं की तो काय म्हणतोय, माझी मुलं आणि पांडूची मुलं. आणि स्वतःच्या मुलांना नेहमी काय म्हणायचं लहानपणापासून, कौरव. ह्या लोकांचा वंश कुठला होता, कुरु वंश, कुरूंचा. मग आता कुरु वंशातले जशी ह्याची मुलं होती तशी पांडूंची मुलं, हा हे अर्जुन, युधिष्ठिर, ही पण कुरु वंशातलीच मुलं होती. पण हा माणूस म्हणजे त्यांना ठरवून लहानपणापासून पांडूची मुलं ती पांडव असं म्हणायचं. आणि स्वतःचे कौरव, नैतिकतेने, नीतिमत्तेने बघितलं तर ही पण कुरु वंशाचे कौरवच होते. पण लहानपणापासून त्या मुलांना त्याने त्या वंशाचा अधिकार पण कधी मिळू दिला नाही. नेहमी पांडूची मुलं म्हणायचा. आणि का ती त्याच वंशातली होती. पुन्हा दुर्योधनाने वगैरे लहानपणापासून त्यांना इतके त्रास दिले, ह्याने सगळ्याला साथ दिली, पूर्ण संमती दिली. का? तर त्या साम्राज्यासाठी, हस्तिनापूर. ओके, असा होता हा धृतराष्ट्र. म्हणजे तो दृष्टीने आंधळा असणं हे काय हे नाहीये, प्रॉब्लेम तो नव्हता, तो बुद्धीने आंधळा होता. तर मामका पांडवाचे, म्हणजे माझी आणि पांडूची मुलं काय करतात. म्हणजे युद्ध सुरू झालंय ना, असं त्याला गडबड आहे की नाही म्हणजे व्हायलाच हवं काही झालं तरी. माताजी पुढची स्लाइड द्या. तुम्ही सगळ्यांनी हा श्लोक पाठ करा, वाचा. हे बघा, इथे आता धर्मक्षेत्र आहे ना, हे कुरुक्षेत्र, हे युद्ध म्हणजे समजा की उकळतं दूध आहे. हा, आणि हा आहे ना, कोण सांगा, धृतराष्ट्र, ह्याने माझं आणि तुझं करून त्यात लिंबू पिळलाय उकळत्या दुधात. मग आता इकडे त्याचं पनीरचे रसगुल्ले बनले. तर युद्धामध्ये काय झालं बघूया. तो विचारतोय ना किम अपूर्वत. तरी कारण हा माझं आणि पांडूची मुलं ही त्याच्या वृत्तीने खूप फरक पडला. गीता शिकल्यावर कळेल तुम्हाला. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, इथे हा आता दुर्योधन आहे. हा दुर्योधन नेहमीच रागामध्ये असायचा. आणि तो कसा आपल्या गुरूंना, म्हणजे आता ना व्यूह रचना केली जायची ना सैन्याची त्या काळी. मग पांडवांची ती रचना बघून हा ऍक्च्युली आता ह्यांच्याकडे संख्या जास्त होती. भीष्मांसारखे एक थोर योद्धे होते, म्हणजे भीष्म एकटे सुद्धा पुरे होते असे थोरसे म्हणजे भीष्म होते. तरी पण गरज नव्हती की धृतराष्ट्र आता सॉरी दुर्योधनच राजा असल्यासारखा होता. धृतराष्ट्र काय नावाला होता. मग भर युद्ध आता सुरू होणार आहे, अशा वेळेस महत्वाच्या पोझिशनवरच्या या दुर्योधनाने जावं आपल्या गुरूंकडे आणि त्यांना अशा शब्दात बोलावं, ह्या कशाचीही गरज नव्हती. पण त्याच्या नेहमी पांडवांचं सगळं बघून पोटात दुखायचं. सतत पांडवांचा द्वेष, सतत राग. हा, मग त्याही वेळेस तो गेला आणि गुरूंना काय म्हणतो, आठवण करून देतोय की हा म्हणजे द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न, त्याचे गुरु पण गुरु द्रोणच ना. द्रोणाने त्याला पूर्ण सगळं ज्ञान दिलं होतं. मग आता तो काय सांगतोय, हे तुमचा शिष्य आपल्या विरुद्धच ते तुम्ही शिकवलेलं सगळं वापरतोय म्हणून आठवण करून देतोय. तर असा हा अँगर मध्ये असणारा दुर्योधन. ओके, हा घ्या त्याची पुढची स्लाइड. आता धृतराष्ट्राचं कळलं, दुर्योधनाचं कळलं. आता पुढे बघू अर्जुन. हा, वाचा माता. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, आवाज बाकीच्यांना येतोय, तुम्ही लिव्ह होऊन परत जॉईन करा.
तर आहे ना आता तिथे म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी शंख निनाद केले जायचे. तुम्ही वाचा अध्याय, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या शंखाची नावं वगैरे पण दिली आहेत. कृष्णाचा पंचजन्य वगैरे. हा, तर हा शंखनिनाद वाढत गेला म्हणतायत ते. आणि कसा, तर आकाश पूर्ण भरून राहिलं. सगळ्यांनी आपापले शंख काढून शंख फुंकले आणि पूर्ण आकाश भरून राहिलं, त्या निनाद म्हणतात ना तसं. मग झालं, एवढं झालं, ठीक आहे. तर आहे ना पुढचं वाक्य लक्षात ठेवा की धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली, हृदयानी विदारयत. हा, तर का झाली, म्हणजे तिथे बघा पांडव होते, पांडवांच्या बाजूची एवढी मोठी सैन्य होतं. कौरव होते आणि कौरवांच्या बाजूने पण खूप राजे आणि त्यांचं सैन्य होतं. इथे स्पेशली त्यांनी म्हटलेलं आहे की धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झालीत. बाकीचे काय योद्धे होते ते मदत म्हणून आले होते, कोण ह्या बाजूने कोण त्या बाजूने. हा, पण इथे त्या कोणाची झाली नाहीत, पांडवांची झाली नाहीत, आणि हृदय फक्त धृतराष्ट्रपुत्रांची विदीर्ण का झाली. मग आता विदीर्ण होणं म्हणजे काय असतं, भीती वाटणं, पण साधी भीती नाही. तर नेहमी उदाहरण देते, आता आपण रोडवरून जातोय आणि पोलिसांची गाडी सायरन वाजवत जोर जोरात आपल्या बाजूने वेगाने निघून गेली, तर आपण काय म्हणणार, हा बाबा कुठल्या तरी चोराला पकडताय. हा, एवढंच आपण म्हणू. पण जो चोर असणार, तो सायरनचा आवाज जवळ आला की त्याच्या छातीत असं धस्स होणार. हा, त्याला म्हणतात की भीतीने विदीर्ण होणं. मग तशी हृदय का झाली धृतराष्ट्रपुत्रांची, तर ते अधर्माच्या बाजूने होते म्हणून. आणि ती भूमी ही धर्मक्षेत्र होतं, आणि त्यांनाही हे व्यवस्थित माहित होतं की आपण पांडवांवर किती अन्याय केलाय आणि किती अधर्माने आपण वागतोय. त्यामुळे ते जे शंखनिनाद ऐकल्यावर ना धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा, घ्या माताजी पुढची slide. इथे ना आपल्याला या अध्यायामध्ये तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ही ना 9 कारणं दिसतात अर्जुनाच्या विजयाची किंवा पांडवांचा. अर्जुनाचा तिथे विजय होणारच होता ह्या युद्धात, हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. ही लिहून ठेवा. हा, माताजी जरा स्क्रीन तिथे काळा झालाय. तर पहिलंच कारण आहे ते धर्मक्षेत्र होतं. हा, का तर ती धर्मक्षेत्र होतं, त्यामुळे धर्माचाच विजय होणार होता. ओके. दुसरं काय आहे, दिव्य रथ. हा जो अर्जुनाचा रथ होता ना, तो अग्निदेवानी दिलेला विजयी रथ होता. मग त्याच्यानंतर कपिध्वजा, ती तुम्हाला भगवी ध्वजा दिसते आपल्या भागवत धर्माची भगवी ध्वजा आहे ना, त्याच्यावर तुम्हाला हनुमान दिसतायत का, वीर हनुमान दिसतायत का सगळ्यांना. तर हनुमानाने ना रामांना किती मदत केली होती रावणाविरुद्धच्या युद्धात, तसं त्यांनी अर्जुनाला पण प्रार्थना अर्जुन करतो तेव्हा अर्जुनाला पण सांगितलं होतं की मी स्वतः तुझ्या रथावर असेल. त्यामुळे कपिध्वजा हनुमान होते तिथे. त्याच्यानंतर शंखनाद. शंखनादाचं तो शंखनाद झाल्यावर काय झालं ते आत्ताच आपण बघितलं की कसं धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालीत. मग गांडीव धनुष्य. हा जो अर्जुनाचा धनुष्य होता ना, त्याला त्याचं नाव गांडीव होतं. लक्षात ठेवा. हा, वैदिक इतिहासात आपल्या अर्जुनाचा गांडीव धनुष्य, प्रभू श्री रामचंद्रांचा शारंग, आणि जो त्यांनी सीतेच्या स्वयंवरात मोडला तो कुठला, तो शंकरा. तर हा अर्जुनाचा जो गांडीव आहे ना, तो म्हणजे वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांनी सुसज्ज होता. जेव्हा ती वनवासात गेली तेव्हा सुद्धा अर्जुनाने अजिबात टाइमपास केला नव्हता. त्याने ह्याला इंद्राला प्रसन्न करून वगैरे वेगवेगळी शस्त्र मिळवली होती. पुन्हा शंकर स्वतः प्रसन्न झाले होते, एकदा परीक्षा घेतलेली अर्जुनाची आणि पाशुपतास्त्र दिलं होतं. तर असा हा एकदम असा सुसज्ज असा त्याचा गांडीव धनुष्य होता. त्यक्तजीविता, हा एक श्लोकामध्ये येतं त्यक्तजीविता हा शब्द. इथे ना त्यक्तजीविता म्हणजे प्राण द्यायला तयार असणारे योद्धे. मग इथे दोन अर्थ घेतले जातात. काही आचार्यांचं म्हणणं पडलं की म्हणजे दुर्योधन सांगतो गुरु द्रोणांना की आपल्याकडे पण असू दे त्यांनी किती पण चांगली रचना करू दे, आपल्याकडे पण प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे आहेत. मग हा एक अर्थ की प्राण त्यागायला म्हणजे त्यागायला तयार असणारे योद्धे आहेत आपल्याकडे.
आणि काही आचार्यांचं म्हणणं पडलं की हे दुर्योधनाच्या तोंडातून जो हा त्यक्त जीविता शब्द गुरूंसमोर अगदी युद्धाच्या सुरुवातीला जो आला तो शुभ मानला गेला नाही, की कुठलंही काम सुरू करताना तुम्ही असं म्हणू शकला असता की हा आपल्याकडे प्राणपणाने लढणारे योद्धे आहेत, प्राण त्यागायला तयार असणारे, ते शुभ मानलं गेलं नाही. मध्ये असे दोन्ही अर्थाने त्यक्त जीविता घेतलं जातं. ओके. मोक्षदा एकादशीचा दिवस होता. ज्या दिवशी युद्ध सुरू झालं ना महाभारताचं, त्याच दिवशी गीता हरे मग कृष्ण. डिसेंबरमध्ये येते बघा साधारण, त्या आपण गीता जयंती म्हणून साजरी करतो मोक्षदा एकादशी. तर अत्यंत पवित्र दिवस होता हा. आणि त्यामुळे पांडवांचाच विजय होणार होता. आणि हा आज पण एकादशीच आहे. एकादशी माताजी आवाज जातोय तुमचा. दिवशी अ हा एकादशी ही भक्ती वर्धिनी आहे, म्हणजे तुमची भक्ती वाढते. नंतर सांगते हा. तर त्याच्यानंतर भाग्यलक्ष्मी आहे बघा. तुम्हाला लक्ष्मीची वेगळी पूजा करावी लागणार नाही. जर का कृष्ण म्हणजे जिथे कृष्ण तिथे भाग्यलक्ष्मी ही आपोआप येणार. त्यामुळे कृष्ण तिथे स्वतः हजर होते. त्यामुळे भाग्यलक्ष्मी हजर होत्या तिथे. आवाज येत नाहीये काय माताजी? हो माताजी, तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. जातोय माताजी. हो काय, पण मी आता काही करू पण नाही शकत आहे. मी ऑलरेडी बाहेरच आहे. एकच मिनिट हा, फक्त जरा असं. ओके. हा आता बघूयात, एकदमच बाहेर आले. तर हा भाग्यलक्ष्मी ना तिथे स्वतः हजर होत्या. आणि शेवटी काय दिलंय बघा, ऋषिकेश. ऋषिकेश हे कृष्णांचं नाव आहे. आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. ओके. मग इंद्रियच वापरून तर आपण हे सगळं करत असतो, युद्ध वगैरे. अरे माताजी, तरी पण ब्रेक होतोय. नाही नाही, आता नाही होते माताजी, आता हो व्यवस्थित का? होतोय. हा. हा. तर आहे ना, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. मग जिथे कृष्ण जिथे हजर होते, कृष्ण जिथे तिथेच विजय आणि तिथेच सगळं. हा. मग त्यामुळे ही अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा, लिहून वगैरे ठेवा. की दिव्यरथ नाही, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र होतं. आणि त्याच्या खाली आहेत ती बघा. हा. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. ओके. हा. आता अर्जुन काय म्हणतो ह्या अध्यायात कृष्णांना? तो सांगतो की मी युद्ध नाही करू शकत. कृष्णा आणि गीता उद्यापासून सुरू होते. आज कृष्ण काहीही बोललेले नाहीयेत. हा. उद्यापासून कृष्ण बोलणार, दुसऱ्या अध्यायापासून. तर आता आहे ना, अर्जुन त्यांना सांगतो की मी कृष्ण हे युद्ध करू शकत नाही. हा. पण एक गुण इथं आपण अर्जुनाकडनं घ्यायचा आहे, की तो फक्त एवढं सांगून थांबत नाही की मी युद्ध करू शकत नाही. तर तो त्याची कारणं सांगतो की मी का करू शकत नाही. माताजी, तुम्ही थोडंसं लिव्ह होऊन परत जॉईन व्हा. हा. तर तो आता सांगतो की मी का युद्ध करू शकत नाही. तर आपण पण लक्षात ठेवा की दुसऱ्यांना तुमचे प्रॉब्लेम नाही कळणार, ते तुम्ही स्वतः शोधायचे असतात आणि त्यावर मार्गदर्शन घ्यायचं असतं. हा. इथे अर्जुनाने ती शोधलीत. मला दुःख आहे, मला जमत नाही, मला हे करायचंच नाही असं नाही. तर त्याने ती कारणं शोधलीत की माझे ब्लॉकेजेस काय आहेत, मला काय अडवतंय. मग ही 5 कारणं त्याने कृष्णांना सांगितली. पहिलं काय? करुणा. हा. की दया. मला म्हणजे एक हस्तिनापूर साम्राज्य आम्हाला मिळण्यासाठी एवढी मनुष्यहानी नको व्हायला, त्याला करुणा वाटत होती, दया वाटत होती. हा. हे पहिलं कारण आहे. आणि आता तुम्ही फरक लक्षात घ्या, धृतराष्ट्राला काय वाटत होतं, दुर्योधनाला काय वाटत होतं, आणि अर्जुन कसा आहे बघा, त्याला वाटत होती दया. एवढा ऑलरेडी अन्याय सहन करून सुद्धा की नको आपल्याला एवढा नरसंहार व्हायला एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी.
मग दुसरं काय सांगितलं? आनंद नाही. तो काय म्हणतो की आपण जे काय करतो त्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला हवा. हा, म्हणजे कुठलंही काम आपण करतो त्यामुळे म्हणजे तुम्ही एन्जॉय करायला हवं, त्याचे आवड वाटायला हवी. तर तो म्हणतो की मला हे करताना ना आनंद वाटत नाहीये. कारण समोर ऑफकोर्स त्याचे समोर गुरु होते, आजोबा होते, त्याची चुलत भावंड होती. त्यामुळे तो म्हणत होता की हे करताना मला आनंद वाटत नाही. मग काय सांगितलं आणि तिसरं पाप. हा, तो म्हणतो की गुरुहत्या, स्वकीयांच्या हत्या, ह्याचं पाप मी का डोक्यावर घेऊ कृष्णा? मला नकोय हे पापाचं ओझं डोक्यावर. हा, त्यापैकी म्हणजे मला त्यासाठी युद्धच नाही करायचं, राहू देते, मला नको हस्तिनापूर. ओके. मग काय सांगितलं? कौटुंबिक परंपरा. आता बघा, हा, हे राजे कसे होते माहितीये, आपल्या प्रजेला ना मुलासारखे, म्हणजे स्वतःचं मूल आपण सांभाळतो ना तसं समजायचे. तो आता हे कौटुंबिक परंपराला पुन्हा 3-4 असे हे आहेत, मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तो काय म्हणाला की दोन्ही बाजूचे पुरुष मारले जाणार, पुरुष सैनिक ह्या युद्धात हे मारले जाणारच. ते महायुद्ध होतं, धर्मयुद्ध होतं ते. आणि तुम्ही बघितलं त्यात किती मोजकी माणसं जिवंत शिल्लक राहिलीत. मग तो कृष्णाला काय म्हणतो की घरातले कर्ते सवरते पुरुष गेले की मागे कोण शिल्लक राहणार? म्हातारी माणसं. त्यांची काळजी कोण घेणार? मग त्यांच्या स्त्रिया शिल्लक राहणार. हा, मग समजा त्या स्त्रियांचा म्हणजे त्यांचे पती नसल्यामुळे मग त्या स्त्रियांची काळजी कोण घेणार? समजा त्यांच्या काहीतरी वेडवाकडं झालं, अवांछित संतती वगैरे निर्माण झाल्या, कोणी त्यांचा गैरफायदा घेतला, तर अशी जी अवांछित संतती असते ती पृथ्वीला ओझं असते, म्हणजे दिशाहीन असते, त्यांना संस्कार नसतात. मग ते म्हणजे समाजात एक प्रकारचे अराजक निर्माण झाल्यासारखं होईल. हा, हे झालं म्हणजे वृद्ध, स्त्रिया. आणि मग जी लहान मुलं असणार त्यांना घराण्याच्या चालीरीती असतात, कला कौशल्य असतात प्रत्येकाची, व्यवसाय असतात, ते कोण शिकवणार? त्या मुलांना संस्कार कोण देणार? पुन्हा हे जे आपण आपल्या पूर्वजांना तर्पण वगैरे देतो आणि प्रत्येक घराण्याच्या धार्मिक विधी वगैरे असतात. हा, हे पितरांना तर्पण देणं आणि त्या विधी वगैरे कोण करणार? म्हणजे भर युद्धात त्याला एवढं सुचत होतं बघा. कारण एक राजा होता आणि राजा हा प्रजेला मुलाप्रमाणे बघायची ती. त्यामुळे तो विचारतो की मग ह्या अशा कौटुंबिक परंपरा सगळ्या अशा हे होणार, म्हणजे विखुरल्या जाणार, त्याचं काय करूया? आणि मग म्हणतो की असमंजस. आता कृष्ण म्हणजे तो कृष्णाला स्पष्ट सांगतो, ह्या सगळ्यामुळे ना मला हे पटतंय की मी योद्धा आहे आणि मला युद्ध तर करायला हवं, पण मला आतून वाटत नाहीये मी करावं. मग मी करू की न करू असं मी गोंधळात पडलोय कृष्णा. एक मन म्हणते कर, एकदा म्हणते नको, मग मी काय करू? हा, आणि तुम्ही आता ना हे जे अर्जुनाने ही जी कारणं सांगितली आहेत ती तुम्ही बघा, आपणही बरेचदा अशा प्रसंगांमध्ये सापडतो. आता उद्याच्या अध्यायात बघा अर्जुनाने काय केलं. ओके, तसं आपणही योग्य मार्ग घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपले प्रॉब्लेम काय आहेत ते आधी आपण सॉर्ट आउट करायला शिकायला हवं. तर ही अर्जुनाने दुःखाची 5 कारणं सांगितली आणि ज्यामुळे मी युद्ध करू शकत नाही असं सांगितलं. करुणा, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा, आणि असमंजस. ओके. हा, तर झाला आपला आजचा अध्याय. आपण काय काय बघितलं बघा. पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राने चौकशी केली. मग त्याच्यानंतर दुर्योधनाची भीती, तो लगेच गेला ना ह्यांच्याकडे, द्रोणांकडे. मग शंखनिनादाने काय काय झालं, कशी हृदय विदीर्ण झाली धृतराष्ट्रपुत्रांची, ते पाहिलं. मग अर्जुनाने रथ मध्ये घ्यायला सांगून निरीक्षण केलं आणि मग त्याच्यानंतर आपले युद्ध न करण्याची कारणं सांगितलीत. हा, हे आपण आपलं बघितलं. हा आजचा अध्याय आपला इथे होतो. तर आज एकादशी आहे. तुम्ही सगळ्यांनी, माताजी ना तुम्हाला एकादशीची थोडी माहिती पाठवतील ग्रुपवर, ती अवश्य वाचा. आणि तुम्ही ना युट्यूबवर वगैरे थोडं बघितलं तर पण कळेल की एकादशीचं खूप हे असतं, म्हणजे भक्तीमध्ये प्रोग्रेस करायला एकादशी खूप महत्वाची आहे. आणि जर का फिजिकल आपल्या शारीरिक दृष्टीने बघितलं ना तरी पण आता ती पण नोबेल प्राइज मध्यंतरी मिळालं होतं बघा काही वर्षापूर्वी एका जपानी सायंटिस्टनं, की 15 दिवसातून एकदा तुम्ही ओव्हरनाईट उपवास केला ना तर तुमचं शरीर आपोआपच तुम्हाला तंदुरुस्त बनवतं.
हे तर आहेच. आणि धार्मिक दृष्टीने एकादशीचं महत्त्व खूप आहे. तुम्ही त्या वाचा आणि अवश्य प्रयत्न करा. तुमची तब्येत वगैरे तुम्हाला साथ देत असेल, तर अवश्य एकादशी करण्याचा प्रयत्न करा. चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासामध्ये पण तुम्ही गीता शिकायला आलात, हे खूप छान झालं. आपण ठरवून चतुर्मासामध्ये एखादा छोटासा नियम करावा. तर झाला आपला आजचा अध्याय. ओके. आता तुम्हाला काही शंका असल्या ना, तर तुम्ही विचारा. ओके, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.